नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपी ब्लॉग चॅनलवरती. आणि मी आज चाललो आहे बोर आणायला. बोरं गिरं समजा जे असेल ते. आता मी सध्या पुरती रोडवरून रेल्वे पटरीच्या सायानं सिधं जातो आणि बोरं गिरं भेटतात का नाही ते पाहतो. माझ्या मित्राचा फोन आला होता मध्ये, रोहित भाऊचा. तर म्हणे ताई मुंबईला जाणार आहे म्हणे. तर ती बोलली म्हणे की बोरं गिरं असतील तर आणजो म्हणत. तर बोरं तर आहात म्हणा, पण काही झाडाले एवढे काही आले नाही आहात. तर मग मी पण म्हटलं फ्री होतो घरी, तर ठीक आहे म्हटलं मी पाहतो, जर भेटले तर घेऊन येतो. रेल्वे पटरीच्या खालून चाललो आपण आता. मला माहीत आहे इकडे समोर माझा मित्र आणि मी इकडे येत जाऊ तेव्हा इकडे एवढे मोठा बोरा होते की थैली गेली भरून जाय. थैली पण आणायला मी बाजाराची आपल्या छोटीवाली, यातनी पाहू भरते का नाही तर काय आहे. भरला तर ठीक, नाहीतर मग काही विषय नाही. हे पाहू शकता मित्रांनो, बोराले झाडं आले, बोरच नाही आले तर आता खूप मोठा प्रश्न आहे. तर दोन चार दिसतात, पण तिकडे अंदर जायचं कसं हाच तर लय मोठा प्रश्न आहे. बोरं काही आले नाहीत आता, आणि ह्याच्यावरच मला विश्वास होता की इथंच माझी थैली पूर्णपणे भरून येईल. तर हे बघा इथं बोरं तर हात म्हणा, पण नेमकं तर ती जायचं कसं आता हा प्रश्न आहे. तरी पाहू, रस्ता काढू. तर ती एक तर मी शॉर्टवर आलो तर पूर्ण पायाले खाचकुऱ्या लागतील असं मला वाटू राहिलं. जाऊ तर जाऊ कसं मी आता तिथं. चला जरा समोर जाऊन पाहतो. रेल्वे पटरी आणि बोरं गिरं यार एवढे मोठे असून पॅन्ट घालून जर आलो असतो मी तर बिंदाच घुसलो असतो अंदर. तरी पण पाहू आपण इकडे भेटतात का कुठं. तर लय बारीक बारीक हात, की कामाची गोष्ट नाही. ते पहा आपण किती दूर चालत आलेलो आहे. ते जे लाल कलरचं हे दिसते बावटे, तिथून मी आलो आहे. पण मी रोडनं चालत आलो आहे. तर रोडवरून जरा लांब आहे, सिधं जरा आलो असतो तर जरा जवळ आहे. हां, हे बोर दिसली एक, हे पास झूम करतो मी. मस्तपैकी आहे, जबरदस्त. तिथं अंदर कसं जायचं. हां, जाता तर येतेच मला. भीती तर लय वाटू राहिली बा, अंदर जायचं तर आहे पण रस्ता नाही आहे. जाऊ तर जाऊ कुठून आता मी, मला समजून राहिलं. काय यार, प्रॉब्लेम आहे. जाऊ द्या, समोर चालतो. समोरून व्हिडिओ थोडा लॅक होत आहे, काय झाला तर समोरून जाऊन पाहतो मी भेटते का रस्ता. आणि बोरं आहेत पण जसे बाजत तसे नाही आहे. जाऊ तर जाऊच कसं मी याच्या खाली समजून राहिलं. पण इकडे पण आहे, हे इकडे पण आहे. अंदरून जाऊ आपण. असा व्हिडिओ थोडा लॅक होत आहे, का मी कोणची सेटिंग ऑन झाली तर काय झालं. तर खालून जातो याच्या असं आता पाहतो काय आहे. तर मित्रांनो, रेल्वे पटरीच्या खाली आलो आहे आपण. आणि हे बोराचे झाडात पण खाली तर काही बोरं वाटू न राहिले, पडलेले फाटलेले काही दिसू न राहिले. आणि याच्या अंदर डुकरं पण दर राहतात, पाहू शकता. असं वाटते की जंगलामध्ये घुसलो मी पुरा. अंदर पाहू शकता तुम्ही. बोरं तर आहेत पण खाली पडेल तर दिसायला पाहिजे एखादं, पण काहीच नाही आहे इकडे. बॅक कॅप भाई, बोरं गिरं नाही दिसू राहिले काही. नेमकं करावं काय आता माणसानं. मित्रांनो, हे पाय सगळे बोराचे झाडात हे, पण बोर एक नाही पडेल खाली तर मला वापसीचा रस्ता करा लागेल आता. उलुतीपर्यंत आलो मी चालत मिर्जापूरवरून.
पण बोर नाही दिसले भाऊ एक पण. थोडा समोर आहे अजून एक बोरचं झाड, इथं पाहू भेटतात करा इथं. हे पण बोरीचं झाड आहे पण बोर काहीच नाही आहे. इकडे जरा उद्दंड टाईपचे लोक आहेत की तू म्हणजे कसं की बा उद्दंड टाईपचे लोक कशी की बा तू इकडे आलास कसा काय, तू वावरात घुसलास कसा काय, अशी शिल्लक कामं करणारे. पण आपण कोणाच्या वावरात नाही घुसणार आहोत, सबन बोरस आते. आपण कोणाच्या वावरात नाही घुसणार आहोत आणि जे रस्त्याच्या आजूबाजूला बोर असतील बस ते आपण कलेक्ट करू, वेचू आणि घरी नेऊन माझ्या मित्राला देऊन देऊ. एका बोरने भेटलेला ना बा, प्रश्न तर हाच आहे मोठा. समोर हा एक लास्ट पर्याय, हे जेव्हा मागं पाहू शकता तुम्ही पूर्णपणे बोराचे झाडा. असं समजा की पुणुतीत आलो आहे मी. लहानपणी समजा 12वीत असताना इथं फोटोशूट केला मी त्याच्या अंदर जाऊन. मग बोराचं झाड तर दिसलं मला हे, पण बोरं नाही आहेत भाऊ गेले हे बा. चला मग आता आलो तो अंधारच घुसतो. बोराचे झाडं नाही तिकडे मजूर लोक हे जातात वाटते, तर काही इकडे हे नाही एवढं असं बोर भेटले आपल्याला. काय पाहू शकता तुम्ही, खायला पण जबरदस्त आहे. आता मित्रांनो याले आपल्याला असे पाळा लागतात, त्याच्याशिवाय काही इलाज नाही. पाहू शकता पडू राहिले. मला माहीत होतं, मला उमेद काही खाली नाही जाणार आपली. हे पण अटकून गेले मित्रांनो. काडी आपली दगडा मारतो तुलाच नाही. मित्रांनो बरेच बोरं झाले आहे, पाहू शकता तुम्ही. आता मोठे बोरं पाडलेले आहेत मी. आता याले वेचायचं काम करावं लागते फक्त, बस काहीच प्रॉब्लेम. मित्रांनो एवढे बोरं जमा केले आहे आणि अजून पण लई सारे राहिले आहेत खाली, पाहू शकता तुम्ही. जमा तर करावंच लागतात हे, कसे करावं काय करावं काही समजून राहिलं मला. आता मोबाईल ठेवायला एक तर स्टँड नाही आणलं मी. हे कसं जमा करणारे व्हिडिओ जर तुम्हाला दाखवले असते कसे करू राहिलो तर काढताना पाय तुम्ही तरी काही ना काही व्हिडिओ काढतो टाईम लूपमध्ये. असं एक 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 जमा करावं लागते भाऊ, तेही जाऊन कुठे थैली भरीन आपली. पाहू शकता तुम्ही बोरं. मित्रांनो एक दुसरी पण एकदम जबरदस्त स्वादिष्टवाली मस्त गोडवाली बोर भेटली आहे. त्याला पण जरासा हात साफ करू त्याच्यावर. एकदम लाल लाल जबरदस्त बोर आहे, पण जास्त नाही आहे तरी आपण करू, कारण की खालील हे आहे व्यस्ताने येतील मध्ये. वरच्यावर तोडतो आणि ते एकदम तोडून टाकतो. झाले मित्रांनो बोरं जमा आपले, तरी पण आपण आहे का रे चालेल बोरं तिकडे. हात भाऊ इकडे बोरं बरं झाले इकडं आलो. हे मागचं वड दाखवू राहिलो तुम्ही तुम्हाला, पुरं 90 डिग्रीवर झोकेला आहे पण तरी हे व्हायला आहे.
वडगी तर नंतर पाहू आपण. इकडे जबरदस्त बोरं दिसले मध्ये, ॲमेझॉनच्या जंगलासारखा आहे. तरी काही विषय नाही, आपण जंगलीच माणूस हो म्हणा. या रस्ते फास्ट काही नवीन विषय नाही आपल्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही, जबरदस्त दिसू तर राहिली म्हणा बोर. तर पाहू कशी आहे तर करू कार्यक्रम चालू. मित्रांनो त्या बोर घेतली जराशी, कारण की ती एवढी काही जबरदस्त नव्हती, पुरी आंबट आंबट चालती. आता जरासंच मी समोर एक मोठी बोर दिसू राहिली, तिथं जातो आणि जर चांगली असली एकदम मस्त खाया प्यायले जबरदस्त ते घेतो, नाहीतर त्यातून वापसी करतो. कारण की मी मिर्झापूरपासून 5 किलोमीटर दूर ऑलरेडी आलो आहे आणि अंगाला खाजू राहिलं. काटपुऱ्या लागल्या वाटते अंगाला बहुतेक. हे बोर बा हे आले नाही अजून, नाहीतर मग इथंच थैली भरते. हे बोर पा किती मोठी आहे. हे जर इथं मी समजा गोटे जरी मारले तरी काही फायदा नाही, कारण की पूर्ण कच्ची आहे, भरली नाही आहे. ते एक समोर कधी लय मोठ्या 2-2 बोरा दिसू राहिल्या, ते बघा तेवाल्या. हां तिथं जातो आणि काडधामनाचे झाडं ते काडधामनं म्हणतात त्याला, काय ते चौकुने येतात ते हेवाले झाडं. इथं जातो भाऊ. बोरा लागतील तेवढ्यात, पण अडम धडम टाईमले जर तुम्ही माणसानं बोरं पाहिजे तर आमच्यासारख्या माणसाचे हेले होतात बा. त्यातनी खाचकुऱ्या लागतात, हे ते दिसायला दिसतात एवढीशेकच बोरं का, पण त्याच्या मागची मेहनत 2 घंटे झाले असतील, मला 1 घंटा तर तीच गेला. एक बोरे करायला. तर व्हिडिओ स्टॉप करू काढायला आहे म्हणून काही एवढं वाटत नाही. हां इथं भरू शकते थैली माई. हे पाहू शकता तुम्ही, इथं भरू शकते थैली भाऊ. आता हे आज जबरदस्त बोर भेटली, एक नंबर काम झालं. मित्रांनो हे बघा बोर तर भेटली. त्याला पहिली मी तिकडे जाऊन काळी गिळी आणली समजा, हे करायला मारायला. बोर पडतात आणि वर काचुऱ्या पण लय होत राहिले. पाहू शकता मित्रांनो, लयच खतरनाक काम झालं. पाहिलं तुम्ही नवीन कसे त्याले बोरानं काढले. आता पुरं बोरं खाली झाले. आता डबल वेस्ताने तुम्हाला टाईम लूपमध्ये दाखवतो. लय मेहनत लागते राव बोरं तोडायला, खरंच सांगतो इमानदारीने. टेम्पोसोबत घेतो पुढे, लय जबरदस्त बोर दिसे राहते त्याच्यावर पण घेतो करून. आणि लय मेहनत लागते हो बाबा. पुरे काचकुऱ्या लागल्यामध्ये पण काही सांगून नाही फायदा तुम्हाला. बरंच बरं आहे. पाहू शकता पुरं घामानं लथपथ झालं तुम्ही. आणि हाफ चड्डा घालून येलो. तुम्ही जर लक्ष दिलं असेल, मागून जर दिसलं असेल तर माझ्या हाफ चड्डा फाटेल आहे. नाहीतर तुम्ही म्हणसान की आम्ही भाऊ फाटेल घालून केले. त्याच्या पहिले मीच तुम्हाला सांगतो की तो फाटेल आहे, कारण की वावरात माणूस जीन्स आणि फॉर्मल घालून थोडी जाणार, टप्पे बदलेले आहे का नाही. ते पण एक गोष्ट आहे ना. आता तसंच भाऊ याला पण हाकलतो हातात अटकलं आणि यानं पहिले त्याचे हे करतो. मित्रांनो आतापेक्षा जेवढा बोरा पाहिला त्याच्यापेक्षा हे बोर आहे, हे बोर सगळ्यात खायला टेस्टी आणि गोड वाटले म्हणून असं तुम्ही अशा प्रकारे करा लागते भाव. आता मी वेचतो, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हालत पूर्ण घामागुप झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपण तसं पण काही कॉम्पिटिशन लावलं नव्हतं की बा थैली भरून पाहिजेत, एवढे बोरं झाले म्हणा. आणि माझ्या घराजवळच तुम्हाला लागतील तेवढे बोरात. मी म्हटलं पहिले आपण जाऊ आणि मग बादमध्ये आपल्या घरा इकडचे बोरं तोडू. तर विषय असा आहे की लय काचकुऱ्या लागल्या आणि मला तहान लय लागले. मी पाणी गिनी काहीच नाही आणलं सोबत भाऊ. बोरं त्यातनी लय खाल्ले. तर मला असं वाटते आता बस करा आणि बोरं एक बार दाखवून देतो तुम्हाला. पाहू शकता तुम्ही.
आणि हा व्हिडिओ अतिच खतम करतो. हे पहा, ए अजून तर आमच्या इकडे एक थैली भरते अजून. हे पहा, हिरव्यावर नका जाऊ, बोरं हिरवी असतील म्हणत असताना तर बोरं तिला डेंजरात पाहून घ्या. एक नंबर.